हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप डेंजरस होता. आजच्या एपिसोडमध्ये पूजाने कृष्णाचा असा काही अपमान केला ज्यामुळे जे कृष्णाचे फॅन आहेत, या मालिकेचे फॅन आहेत, त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि या पूजाचं काय करून काय नाही असं सगळ्यांना होईल. पण एपिसोडच्या शेवटी जे काही घडलं त्यामुळे सगळेजण, कृष्णाचे सगळे फॅन्स हे आनंदाने उड्याच मारतील. कृष्णाने पूजाची कशी ठासायची हे ठरवलंय. मग नेमकं कृष्णाचा प्लॅन काय आहे आणि कृष्णा या पूजाचा माच कसा जिरवणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजाच्या सुनमुखाच्या कार्यक्रमाला पाहुणे जमायला सुरुवात झालेली असते. मोजून 4 पाहुणे असतात. एक गावचा पोलीस पाटील असतो, त्याची बायको आणि गावातल्या 2 बायका आणि 2 माणसं, असे एकूण घराबाहेरील 6 लोक या सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. आणि गावच्या पोलीस पाटलांबरोबर आढळरावांच्या गप्पा सुरू होतात. आढळराव विचारतात, काय पोलीस पाटील, आज किती दिवसानंतर भेट झाली? तर पोलीस पाटील म्हणतात, थोरले सरकार, तुमच्या कृपेमुळेच गावात सगळं ठीकठाक आहे, त्यामुळे आपली भेट काही होत नाही. समर हा आढळरावांच्या बाजूलाच बसलेला असतो. आढळराव हसू लागतात आणि मग मैनावती या पोलीस पाटलाच्या बायकोला म्हणते, अहो वहिनी, आज किती दिवसानंतर भेट झाली? आणि मग हा पोलीस पाटील म्हणतो, आढळराव, आजकाल गावात जे सत्ता बदलाचे वारे वाहत आहे ना, त्यामुळे तुमच्या घरातसुद्धा सत्ता बदल झाला आहे असं वाटतंय. तर आढळराव सांगतात, आता काय, ज्याचं त्याचं नशीब, प्रत्येकजण आपल्या नशिबाचं खातो. आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून फौजदार आहात, तुम्हाला फौजदारकी चुकली आहे का? तर या पोलीस पाटलाची बायको म्हणते, खरंय तुमचं थोरले सरकार, आणि जेव्हापासून कृष्णा गावची सरपंच बनली आहे ना, तेव्हापासून गावात तिचीच वट चालतीये आणि कृष्णाच तुमची गादी पुढं चालवणार, एवढं मात्र खरं. हे ऐकून समरचा खूप जळफळाट होतो. आढळराव सांगतात, ते मात्र तुमचं खरंय. तेवढ्यात या पोलीस पाटलाची बायको म्हणते, आता समर हा तुमचा थोरला मुलगा, अनुसूयाबाईंचा मुलगा, मग या संपूर्ण घराची संपत्ती, प्रॉपर्टी त्यालाच वारसा हक्काने मिळणार ना? आढळराव हे या बाईला ठणकावून सांगतात, कसं आहे पोलीस वहिनी, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण माझ्यासाठी कधीच दुष्यंत आणि समरमध्ये मी अंतर नाही धरलं. जसा मला समर तसाच मला दुष्यंत. हे ऐकून समरला खूप राग येतो. तेवढ्यात गावातील एक शेतकरी म्हणतो, खरंय तुमचं थोरले सरकार, आता तुमची प्रॉपर्टी कोणाला मिळेल हे तुम्ही ठरवायचं, पण गावची सत्ता मात्र कृष्णाच्याच हातात राहणार. जोपर्यंत कृष्ण आहे तोपर्यंत सरपंचपद तिच्याचकडे. हे ऐकून आढळराव, दुष्यंत खुश होतात, पण समरचा खूप जळफळाट होतो. तेवढ्यात ही पाटील वहिनी विचारते, तुमची नवीन सुनबाई कोठे? तिच्या सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी आम्ही जमलोय. आणि तेवढ्यात सावित्री ही पूजाला घेऊन तेथे येते. पूजा सुंदर दिसत असते आणि मग सगळेजण पूजाचं कौतुक करतात. सावित्री ही पूजाला घेऊन खाली येते आणि सर्वांना सांगते, शोभते की नाही रांगणे पाटलांची थोरली सून माझी पूजा. आणि पूजाच्या अंगावर हे सगळे दागिने, तिची उंची साडी, तिचं ते दिसणं, हे पाहून सगळेजण पूजाचं कौतुक करतात. अरे वा, पूजा खरंच रूपाची खान आहे, पूजा किती सुंदर आहे, एक बाई म्हणते. आणि सगळ्यात भारी तर कोल्हापुरेंच्या दोन्ही मुली रांगणे पाटलांच्या घराच्या सुना झाल्या, एक बाई म्हणते. दोघी भांडायला कमी करायचे नाही आणि हिस्सा मागायला सुद्धा कमी करायचे नाही, त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप राग येतो. तेवढ्यात एक दुसरी बाई म्हणते, अगं आम्ही तर चेष्टा करत होतो, पूजा तू तर खूपच सुंदर दिसायली. मग सावित्री म्हणते, दिसणार कशी नाही, शेवटी माझी पोरगी रूपाची खान आहे, रूपाची खान, तिच्या एवढी देखणी या गावात दुसरं कोणीच नाहीये आणि त्यामुळे ती शोभते रांगणे पाटलांची थोरली सून. सावित्री हे ते म्हणतात ना, चायपेक्षा किटली गरम, तसं सावित्रीच जास्त मास दाखवत असते, खूप खुश असते. आणि तेवढ्यात कृष्ण आणि बाळजाबाई सगळ्या पाहुण्यांसाठी गुलाबजामुन घेऊन येतात आणि सगळ्यांना वाटू लागतात. आणि कृष्णाने घातली ती उंची साडी, तिच्या अंगावरचे ते पारंपरिक दागिने पाहून पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो. आणि मग सगळे गावकरी कृष्णाचंच कौतुक करू लागतात. पोलीस पाटील वहिनी म्हणते, रांगणे पाटलांची नवी सून ही कितीही रूपाची खान असली, पण शेवटी कृष्णाच्या सौंदर्याला तोड नाही, कारण ती गावची सरपंच आहे. काय ती साडी, काय ते दागिने, वा वा, कृष्णाच लय भारी दिसतीये. हे ऐकून पूजाचा खूप जळफळाट होतो. आणि मग पूजा ही सर्वांना सांगते, चला
आता मला तुम्हाला आहे ना एका व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे. सगळे गावकरी विचारतात कोणाची ओळख करून द्यायची आहे. तर पूजा सांगते या घराच्या सावत्र सुनेची ओळख करून द्यायची आहे. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. सावित्री खूप खुश होते आणि मग पूजा सगळ्यांना सांगते भेटा या गावच्या सरपंचबाई कृष्णाला. कृष्णा या घरची सावत्र सून आहे. माझे लाडके फादर इन लॉ आढळराव रांगणे पाटील यांची दुसरी बायको बाळजाबाई यांचे अनावरस पुत्र दुष्यंत बाळजाबाई रांगणे पाटील यांची बायको कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. तिचा आणि या घरचा तसा काही जास्त संबंध नाहीये, कारण ती या घरची सावत्र सून आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. दुष्यंतला माहीत असतं पूजा हा धिंगाणा करणारच होती. पूजा म्हणते तुम्ही ज्या कृष्णाचं एवढं कौतुक करताय ना, तिचा आणि रांगणे पाटील कुटुंबाचा काही संबंध नाहीये. ती सावत्र सून आहे, सावत्र सून. जशी कृष्णा माझी सावत्र बहीण होती तशीच या घरातसुद्धा ती माझी सावत्र जाऊ आहे आणि माझी आणि तिची बराबरी होऊच शकत नाही. हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणते पूजा हे काय बोलायलीस तू? तर पूजा म्हणते जे बोलते ना ते खरंच बोलतीये. तू या घरची सावत्र सून आहे, माझी सावत्र जाऊ. बाळजाबाई चिडून म्हणते ए पूजा काय बोलतेस तू? तोंड सांभाळून बोल. तर पूजा बाळजाबाईलाच गप्प बसवते. बाळजाबाई तुमचा काय संबंध? तुमचा आणि आढळरावांचा तर घटस्फोट झालाय ना. तुमचा या घराशी काही संबंध नाहीये आणि आढळरावांनी तुम्हाला हे सगळे दागिने दिले. अहो तुमचा काय संबंध? 26 वर्षांपूर्वी समरच्या आईला माझ्या सासूला मारण्याचा प्रयत्न केला, तिला या घरापासून दूर केलं. मग माझ्या फादर इन लॉशी लग्न केलं. मग या आमच्या सगळ्या संपत्तीवर नागिनीसारखा वेटोळा टाकून बसल्या आणि आता 26 वर्षानंतर तुमचं सत्य बाहेर आलं. माझी खरी सासू परत आली, माझा समर परत आला, त्यांनी आपले हक्क परत मिळवले आणि आता तुम्ही परत हे चांगुलपणाचं नाटक करून सगळं पुन्हा गिळण्याचा प्रयत्न करताय. अहो बाळजाबाई वय झालंय तुमचं, थोडं सुधारा. आता या वयात हे सगळं करणं तुम्हाला शोभा देत नाही. आणि बाळजाबाई ही चांगल्या बाईसारखी सगळं ऐकून घेते. म्हणजे या मालिकेत सगळ्यांना सांगून ठेवलंय पूजा जे काही बोलेल ते ऐकून घ्यायचं, कुणी काही बोलायचं नाही. पूजाची वायफळ बडबड सुरू असते आणि आढळराव मूग गिळून बसलेले असतात, एक शब्दही बोलत नाही. पूजा ही बाळजाबाईचा अपमान करते, तिला गप्प बसवते. मैनावती विचारते ए पूजा जे बोलायचं ते बोल ना, कशाला लांबण लावायलीस? तर पूजा सांगते मुख्य मुद्दा हाच की या कृष्णाचा या घराशी काही संबंध नाही. ती या घराची सावत्र सून आहे, त्यामुळे या घरचे जे पारंपरिक दागिने ती अंगावर घालून मिरवतीये त्या दागिन्यावर तिचा हक्क नाहीये. या दागिन्यांवर माझा वारसा हक्क आहे. हे दागिने मलाच मिळायला पाहिजेत. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. दुष्यंत चिडून म्हणतो पूजा मी तुला सांगितलं होतं हा कार्यक्रम सुखरूप होऊ दे, कोणताही तमाशा करू नको, पण तुला तमाशा घालायचाच होता. आणि मग दुष्यंत आढळरावांना जाब विचारतो आबा हे सगळं तुम्हाला सहन होतंय का? कृष्णाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात का? पण आढळराव मान खाली घालून तसेच बसतात, काहीच बोलत नाही. फ्रेंड्स खरं सांगायचं तर आता या मालिकेत पूजापेक्षा आढळरावांचा जास्त राग येतोय आणि आढळरावांपेक्षा कृष्णाचा जास्त राग येतोय की कृष्णा हे सगळं का सहन करतेय. अजून तर ही सुरुवात आहे, यानंतरचा अपमान पाहून तुमचं डोकंच फिरेल. मग आढळराव काही बोलत नाही. तेवढ्यात दुष्यंत समरला म्हणतो समर तिच्याकडून तर समजूतदारपणाची अपेक्षा नाहीये, कमीत कमी तुझ्याकडून आहे. तू असं का वागतोय? तुझ्या बायकोला काही सांग. तर समर चिडून म्हणतो का सांगायचं मी माझ्या बायकोला? माझ्या बायकोची काही चूक नाहीये. जर तुझ्या बायकोने तिचा हक्क मागितला असता तर तू काही बोलला असता का? नाही ना. मग माझी बायको माझा हक्क मागतीये, तिचा हक्क मागतीये, मग मी तिला का थांबू? मी तिला थांबणार नाही. माझी बायको एकदम बरोबर बोलतीये. कृष्ण आणि दुष्यंतला खूप वाईट वाटतं, तर पूजा मात्र खुश होते. दुष्यंत चिडून म्हणतो कृष्णा एकही दागिना काढून द्यायचा नाहीये, मी तुला सांगतोय काहीच गरज नाहीये. पण कृष्णाने ठरवलंय हा आपला नवरा आहे, नवऱ्याचं कधीच ऐकायचं नाही, पूजाचं ऐकायचं. पूजा तिची सावत्र बहीण आहे ना, आणि आता तर मोठी सावत्र जाऊ आहे, त्यामुळे तिचं ऐकायचं, नवऱ्याचं ऐकायचं नाही. त्यामुळे कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही गप्प बसा, मी पूजाचं ऐकणार. आणि मग कृष्णा ही चक्क एक एक करून स्वतःचे दागिने काढून द्यायला तयार होते. पूजा म्हणते चला मग सावत्र जाऊ बाई, काढा एक एक दागिने, मला सगळे दागिने घालायचेत.
तसे पण खानदानी दागिने खानदानी बाईवरच शोभून दिसतात, तुमच्यासारख्या भिकारड्या बाईवर नाही. दुष्यंताला खूप राग येतो, आढळरावांना खूप राग येतो, बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं, कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं, पण पूजा समोर काही बोलायचं नाही. त्यामुळे सगळे गप्प बसतात आणि मग दुष्यंत कृष्णाला डोळे दाखवतो, अगं बाई नको काढू, पण कृष्ण ऐकत नाही. पूजा बोलली तेच आपण करणार असं म्हणून कृष्णा ही एक एक करून आपल्या हातातल्या बांगड्या काढते, पूजाला देते. मग पूजा स्वतःच्या हातात हे बांगड्या घालते. मग कृष्णा स्वतःच्या गळ्यातील दागिने काढते आणि हे दागिने पूजा स्वतःच्या गळ्यात घालते. त्या पोलीस पाटील वहिनीला, गावातील लोकांना वाईट वाटत असतं, पण आढळराव फक्त डोळे मिटून बसतात. आढळरावांना हे सगळं सहन होत नाही, पण समोर माझा मुलगा आहे, त्याला कसं काही बोलणार, त्यामुळे आढळराव काहीच बोलत नाही. आणि कृष्णा आपले सगळे दागिने काढून पूजाला देऊन टाकते. पूजा हे सगळे दागिने घालते. कृष्णा विचारते, झाली का हौस पूर्ण? तर पूजा म्हणते, अजून कोठे, हे मंगळसूत्र राहिलंय ना. आणि ती चक्क कृष्णाचं मंगळसूत्र घेणार इतक्यात कृष्णा तिचा हात पकडते. पूजाला खूप राग येतो. दुष्यंत म्हणतो, आता लिमिट क्रॉस होतीये पूजा, तुला सगळं रांगणे पाटलांचं पाहिजे ना. हे रांगणे पाटलांचं मंगळसूत्र नाहीये, रांगणे पाटलांचा एकही रुपया नाही वापरलाय त्यात, मी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेतलंय ते मंगळसूत्र, त्याला हात लावायचा नाही. पूजा चिडून म्हणते, ओके, तुझ्या हक्काचं काही घेणार नाही बाबा, चला आता सुनमुखाचा कार्यक्रम सुरू करूया. पूजा आणि समर सोफ्यावर बसतात. पाटील वहिनी विचारते, चला आता सुनमुखाचा कार्यक्रम सुरू करायचा का? तर पूजा म्हणते, अहो थांबा कृष्णा, तुझी जागा तुला दाखवून देते, तू माझी सावत्र धाकटी जाऊये ना, बस माझ्या पायाशी. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव, गावातील सगळ्या लोकांना जबर धक्काच बसतो. आणि मग कृष्णाने ठरवलंय, पूजा जे बोलेल ते मी करणार. पूजा म्हणजे देवबाई आहे, तिने जे सांगितलं ते करायलाच पाहिजे. आणि कृष्णा यासाठी तयार होते, पूजाच्या पायाजवळ बसायला तयार होते. आणि ही पाटलीनबाई विचारते, अहो काय बोलतेस तू पूजा, कृष्णा गावची सरपंच आहे आणि तू गावच्या सरपंचाचा अपमान करतीये. तर पूजा म्हणते, ओ पाटील वहिनी, तुम्हाला एक गोष्ट मी शेवटची सांगून देते, कृष्णा सरपंच आहे या घराबाहेर, कारण हे घर चंद्रावर आहे, हे घर काय गावात नाही आहे. कृष्णा गावची सरपंच आहे या घरात नाही, ती या घरात फक्त एक सावत्र सून आहे, जिला काडीची किंमत नाही आहे, कचरा किंमत आहे तिची, कचरा. त्यामुळे मी जे म्हणेल ते तिला ऐकावं लागेल. कृष्णा बसतीये ना माझ्या पायाशी? आणि कृष्णा मान खाली घालून यासाठी तयार होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे काही करायची गरज नाहीये. पण कृष्णा नेहमीप्रमाणे, चल तू कोण आहे, मी तुझं ऐकणार नाही असं म्हणून पूजाजवळ जाते आणि पूजाच्या पायाजवळ जमिनीवर जाऊन बसते. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण अशी काय मजबुरी आहे कृष्णाची, जी कृष्णा पूजाचं सगळं ऐकते, हे या मालिका बनवणाऱ्या लोकांनाच माहीत. दुष्यंतला हे सगळं सहनच होत नाही. दुष्यंत आढळरावांकडे रागारागाने पाहतो, आता तरी काही बोला, पण आढळराव काहीच बोलत नाही. आणि पूजा कृष्णाला म्हणते, मला आहे ना लोकांची जागा दाखवून द्यायला खूप भारी वाटतं, पहा बरं तुझी जागा दाखवली, तू तुझ्या जागेवर बसली की ते छान वाटलं. कृष्णा मान खाली घालून डोळ्यात पाणी आणून हे सगळं ऐकत असते. आढळराव डोळे बंद करून सगळं पाहत असतात. दुष्यंतला हे सहन होत नाही. आता दुष्यंत सुद्धा फक्त बोलतो की कृष्णा नको करू, पण आता कृष्णा दुष्यंतची बायको आहे, दुष्यंत तिचा हात पकडून तिला तेथून घेऊन जाऊ शकतो, या नाही पूजा तर कमीत कमी समोरची धुलाई करू शकतो, की जेव्हा जेव्हा तू माझ्या बायकोचा अपमान करणार तेव्हा मी तुझ्या नवऱ्याची धुलाई करणार. आता एवढा व्यायाम करून एवढी बॉडी बनवून काय फायदा? पण दुष्यंत काहीच बोलत नाही आणि काही करत नाही आणि तेथून रागारागाने निघून जातो. आणि मग पूजाच्या सुनमुखाचा कार्यक्रम सुरू होतो. एक एक करून पाटील वहिनी, गावातल्या सगळ्या बायका पुढे येतात, पूजाचं सुनमुख पाहतात, तिला ओवाळतात, तिला गिफ्ट देतात. आणि कृष्णा ही पूजाच्या पायाजवळ डोळ्यातून पाणी पुसत, डोळे पुसत बसलेली असते. आढळराव कधी डोळे बंद करून पाहतात, कधी डोळे उघडे करून पाहतात, पण गप्प बसतात, मूग घेऊन गप्प बसतात. मग पूजा आणि समर कृष्णाचा रडवेला चेहरा या आरशात पाहतात, खूप खुश होतात. थोड्या वेळानंतर सुनमुखाचा कार्यक्रम झाल्यावर कृष्णा आपल्या रूममध्ये परत येते. आणि आता मात्र कृष्णाला माझा खूप मोठा अपमान झाला असं वाटत असतं. कृष्णा रूममध्ये येते, पूर्ण दुःखी झालेली असते. तिला आठवतं कार्यक्रमात काय काय झालं, पूजाने माझी कशी ओळख करून दिली की ही या घरची सावत्र सून आहे, मग समर कसा पूजासाठी भांडला, हे सगळं आठवून कृष्णा रडू लागते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, या पूजाला आहे ना मी
तेवढ्यात कृष्णा तेथून जाऊ लागते. तर दुष्यंत तिला थांबवतो. दुष्यंतला समजतं की कृष्णा खूप दुःखी झाली आहे. दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा बस आधी. कृष्णा म्हणते, नाही नाही मला जाऊ द्या. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बस, मला माहिती आहे तुला या अपमानाचा खूप त्रास होतोय. हे सगळं का सहन करतेस तू, मला कळतच नाहीये. बस. कृष्णा ही सोफ्यावर बसते. दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा, मला एका मुलीने सांगितलंय, ती मुलगी खूप हुशार आहे बरं का. तिने मला सांगितलंय, मनातलं सांगितलं ना की मनावरचा भार कमी होतो. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आज पूजाने फक्त माझा अपमान नाही केला, तर या गावच्या सरपंचाचा अपमान केलाय. आणि जर ही गोष्ट बाहेर पसरली तर काय होईल? जर या घरातच मला किंमत नाहीये, तर गावात मला कोण किंमत देईल? माझं कुणी ऐकेल का? लोक माझा अपमान करतील. खरंच आज खूप वाईट घडलंय. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा असं काहीच होणार नाही. आणि जे काही झालं त्यावरून पूजाचं वागणं, तिचा स्वभाव, तिचे संस्कार सगळ्यांसमोर आले. अख्ख्या गावाला माहिती आहे की कोण कसं आहे. तू कशी आहेस, पूजा कशी आहे, हे अख्ख्या गावाला माहिती आहे. त्यामुळे तू जसा विचार करतेय ना तसं काहीच होणार नाही. गाववाले तुला का किंमत देणार नाही? अगं कृष्णा, या गावातील प्रत्येकासाठी तू काही ना काहीतरी केलंय. एक सरपंच म्हणून तर तू तुझी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतीये. प्रत्येक क्षणाला त्यांच्यासाठी अवेलेबल असते, त्यांची कामं करते, त्यांच्या विकासासाठी, भविष्यासाठी रात्रंदिवस झटतीये. आणि फक्त या नालायक पूजाने तुझा अपमान केला म्हणून गावकरी सुद्धा तुझा अपमान करतील, तुला किंमत देणार नाही, असं बिलकुल होणार नाही. त्यामुळे तू असा विचार करू नको. गावकऱ्यांच्या नजरेत तुझं जे स्थान आहे ते अढळ आहे, ते तसंच राहील. त्यामध्ये कोणतीही कमतरता येणार नाही, यावर तू विश्वास ठेव. कृष्णाला हे सगळं पटत नसतं, कारण कृष्णाला पूजाचा अपमान चांगला जिव्हारी लागलेला असतो आणि ती खूप दुःखी होते. दुसरीकडे सावित्री पूजा आणि समरला घेऊन तिच्या घरी पोहोचते आणि म्हणते, या जावई बापू या. तसं तर तुम्ही अनेक वेळेस पूजाला भेटायला येथे आला होता, पण आज जावई म्हणून पहिल्यांदा येत आहे आणि शेवटी जावयाचा मान वेगळा असतो. या या या. हे दोघे आतमध्ये येतात. सावित्री म्हणते, येथे चपला काढा आणि येथेच थांबा बरं का, तुम्हाला ओळायचं आहे, तुमची नजर काढायची आहे. असं म्हणून सावित्री ही भक्तीला आवाज देते. भक्ते, भाकर तुकडा घेऊन ये, जावई बापू आणि पूजा आले आहेत. पूजा आणि जावई बापू म्हणजे समोर खूप खुश असतात, एकमेकांकडे पाहून हसत असतात. आणि मग भक्ती ही तोंड वाकडं करून, तोंड फुगवून त्यांच्यासाठी भाकर तुकडा आणि पाणी घेऊन येते. सावित्री पूजा आणि समोरची नजर उतरवते. तसं पाहायला गेलं तर या दोघांची नजर अख्ख्या जगाला लागेल असे आहेत. त्यांना कोण नजर लावतंय? सावित्री त्यांची नजर उतरवते. समर पूजाला म्हणतो, तुझी आई पण लय भारी आहे. पूजा म्हणते, शेवटी आई कोणाची आहे? भक्ती त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असते. समर विचारतो, तुझी आई तर भारी आहे, पण या मारक्या म्हशीचं काय करायचं? पूजा म्हणते, तिचं काय करायचंय, तिला इग्नोर करायचं. आणि सावित्री या दोघांना घरात घेऊन जाते. भक्तीसुद्धा मागे मागे येते. सावित्री भक्तीला ठणकावून सांगते, आपल्या जावई बापूंसाठी एकदम दुधातला प्युअर चहा बनवायचा आणि पूजासाठी साखर नसलेली कॉफी बनवायची. भक्ती म्हणते, चहाची पावडर नाहीये. सावित्री म्हणते, एवढ्या जोरात कशाला बोलायचं, मागच्या दरवाजाने जा आणि पावडर घेऊन ये. भक्ती नाईलाजाने निघून जाते. आणि मग सावित्री पूजा आणि समरला म्हणते, आजचा कार्यक्रम वा वा वा. पूजे, काय कार्यक्रम होता आजचा सुनमुखाचा. सुनमुख तुझं होतं, पण कृष्णाचं मुख पाहायला जी मजा आली ना, तिच्या डोळ्यातलं ते पाणी, तिचा तो अपमान झालेला चेहरा, वा 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 पूजे वा. म्हणजे माझ्या आयुष्यात आजपर्यंत मला एवढा आनंद कधीच झाला नव्हता जेवढा आनंद आज झालाय. लय भारी लय भारी लय भारी. खरंच आज मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलाय तू. तर पूजा म्हणते, आई ही तर अजून सुरुवात आहे, अजून मी तिचा काहीच अपमान नाही केलाय. आता पहा मी तिचं जगणं कसं मुश्किल करते. एक दिवस ती आत्महत्या करेल, एवढा मोठा अपमान करेल मी त्याचा. तर समर म्हणतो, होय पूजे, आज ना तू फक्त कृष्णाचा अपमान नाही केला, आज तू गावच्या सरपंचाचा अपमान केला. आणि हा दुहेरी अपमान आहे ना, तिच्या काळजाला लई खोलवर लागला असणार आहे. मला तर असं वाटतं की या अपमानामुळे ती सरपंच पदाचा राजीनामा देते की काय. आणि जर तिने सरपंच पदाचा राजीनामा दिला ना, तर मग पहा मी तुझंच नाव सरपंच पदासाठी पुढं करतो. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री विचारते, खरंच? समर म्हणतो, मग का मी खोटं बोलतो की काय? सावित्री म्हणते, अरे वा, काय भारी वाटल. रांगणे पाटलांची थोरली सून. आणि नाव काय तिचं?
सरपंच पूजा समरराव रांगणे पाटील, हा 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 हा, नावातच काय दम आहे, काय भारी वाटतंय. तेवढ्यात भक्ती या दोघांसाठी चहा आणि कॉफी घेऊन येते. पूजा विचारते, विदाऊट शुगर आहे ना? भक्ती म्हणते व्हय. आणि मग पूजा ही भक्तीला विचारते, तू नव्हती का माझ्या सुनमुखाच्या कार्यक्रम? अरे यार, मी विसरले. आणि तुझ्या भिकारड्या बहिणीने सुद्धा तुला बोलवलं नव्हतं वाटतं. भक्तीला खूप राग येतो. पूजा ही भक्तीला सांगते, जाऊ दे, तू नव्हती कार्यक्रमात. आता कार्यक्रमात काय काय घडलं ना, हे सगळं मी तुला सांगते. आणि पूजा तिने सावित्री समोर आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर कृष्णाचा कसा अपमान केला, तिला तिची जागा कशी दाखवून दिली, तिला स्वतःच्या पायाशी कसं बसवलं, हे रंगून रंगून सांगते. त्यामुळे भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्तीला खूप वाईट वाटतं की पूजाने कृष्णाचा एवढा अपमान केला आणि पूजाने गप्प बसून सगळा अपमान सहन करून घेतला. इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, हे सगळं ऐकायला बरं वाटतं, पण आज माझा जो अपमान झालाय ना, तो फक्त माझा नाही तर या गावच्या सरपंच पदाचा अपमान झालाय. आणि गावचं सरपंच पद खूप महत्त्वाचं असतं. मी त्याचा असा अपमान नाही होऊ देऊ शकत. आणि जोपर्यंत मी या घरात राहणार तोपर्यंत पूजा रात्रंदिवस माझा अपमान करत राहणार. त्यामुळे गावच्या सरपंच पदाचा सुद्धा अपमान होणार आणि हा अपमान मी नाही होऊ देऊ शकत. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, असा विचार करू नकोस. गावच्या सरपंच पदाची जबाबदारी वेगळी आहे आणि या घरच्या सुनेची जबाबदारी वेगळी आहे. तू या दोन्ही भूमिका चांगल्या सांभाळतीये, पण तू गावच्या सरपंच पदाचा अपमान करतीये असा विचार करू नको. गावच्या लोकांना माहिती आहे या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही. त्यामुळे कुणी तुझा अपमानही करणार नाही, तुला कुणी कमीही लेखणार नाही आणि तुला कुणी दोषही देणार नाही की तू गावच्या सरपंच पदाची जी प्रतिमा आहे, मान आहे, तो कमी केलाय. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, असं नाही होत. गावकरी नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि या सगळ्यामुळे आपल्या गावाचं नुकसान होईल. जर गावच्या सरपंचालाच कुणी महत्त्व देणार नाही तर गावातली कामं कशी होणार, गावामध्ये दरारा कसा निर्माण होणार, गावातील लोकांचं आयुष्य हे आणखीनच अवघड बनेल. त्यामुळे मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू चुकीचा विचार करतेस, असा काही विचार करू नको. तर कृष्णा उत्तर देते, नाही दुष्यंत सरकार, मी एक निर्णय घेतला आहे. दुष्यंत विचारतो, कोणता निर्णय? कृष्णा सांगते, मी गावच्या सरपंच पदाचा राजीनामा देणार आहे. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, हे काय वेड्यासारखं बोलतेस तू? असा वेडेपणा करू नको. गावच्या लोकांनी खूप आशेने तुला या गावचं सरपंच बनवलंय आणि तुला सरपंच बनून दिवस तरी किती झालेत आणि फक्त त्या पूजासाठी तू सरपंच पद सोडतीयेस. मग गावातील लोकांच्या आशेचं काय? तुझ्यासारखा सरपंच या गावाला परत मिळणार नाही. तू असं करू नको, सरपंच पदाचा राजीनामा देऊ नको. पण कृष्णाने ठरवलंय, दुष्यंतचं काही ऐकायचं नाही, एक वेळ पूजाचं ऐकायचं. पूजा काही बोलली, आत्महत्या कर, तरी ऐकायचं, पण दुष्यंतचं ऐकायचं नाही, कारण तो माझा नवरा आहे. त्यामुळे कृष्णा ही दुष्यंतचं काहीच ऐकत नाही आणि तेथून निघून जाते. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. आता काय करावं हा प्रश्न त्याला पडतो आणि तो दुःखी होतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड या मालिकेच्या इतिहासातील सगळ्यात दुःखद एपिसोड होता. कृष्णा ही आपल्या सर्वांची फेवरेट आहे आणि जर तिलाच एवढा त्रास होत असेल तर कोणत्याच प्रेक्षकांना आवडणार नाही, एवढं मात्र खरं. आणि हा त्रास कृष्णाने स्वतःहून ओढून घेतला आहे. ती कोणत्या मजबुरीने हा सगळा त्रास सहन करते देव जाणे. आढराव हे तर पुत्रप्रेमात पूर्णपणे वेडे झाले आहेत. मी या पूजाला काही बोललो तर समरला राग येईल, समर माझ्यापासून दूर जाईल असा विचार करून ते एकदम अगतिक होऊन डोळे बंद करून बसले आहेत आणि त्यांचा सुद्धा राग येतोय. बाजाबाईला तर आता काही किंमतच राहिली नाही, तिचं कोणी ऐकत नाही. दुष्यंत थोडंफार बोलतो, त्यानंतर गप्प बसतो, त्यामुळे त्यालाही काही महत्त्व नाही आहे. त्यामुळे कृष्णा ही स्वतःच अन्याय सहन करते आणि ते म्हणतात ना की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. त्यामुळे पूजापेक्षा जास्त राग कृष्णाचा यायला पाहिजे की कृष्णा एवढा अपमान का सहन करतीये, एवढा त्रास का सहन करतीये. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर वाईट होता, म्हणजे प्रेक्षकांना नक्कीच वाईट वाटलं. पण पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे सर्व प्रेक्षकांना खूप आनंद होईल. मग नेमकं असं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा आढळरावांना जाब विचारणार, आबा तुम्ही गप्प का होते.
तुम्ही कृष्णाला स्वतःची मुलगी मानताना मग स्वतःच्या मुलीचा अपमान होत असताना कोणता बाप गप्प कसा असू शकतो? म्हणजे तुम्ही फक्त कृष्णाला मुलगी म्हणता, मनाने मानत नाही आणि तुमचं समरवर एवढं प्रेम आहे की तुम्ही समरसाठी काहीही करायला तयार झालात आणि फक्त समरच्या प्रेमासाठीच तुम्ही कृष्णाचा अपमान होऊ दिला. आढळराव सगळं गुपचूप ऐकून घेतील, तेथे सुद्धा काही उत्तर देणार नाही. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडेल आणि बाळजाबाई ही आढळरावांना ठणकावून सांगेल, थोरले सरकार, तुम्ही त्या गोष्टीतल्या आईची जागा घेतली आहे, जी आई आपल्या मुलाच्या प्रत्येक चुकीच्या कामाला सपोर्ट करते. त्याने काही चूक केली तरी ती पदराच्या आड घेते, त्याला काही बोलत नाही. पण कधीकधी ती आई होण्यापेक्षा बाप होऊन बघा आणि आपल्या मुलाच्या चुकीच्या कामांना त्याचा कान पिळा, त्याला समजून सांगा. पण आढळराव तेव्हाही गप्प बसतील. आढळरावांचं हे गप्प बसणं खरंच प्रेक्षकांना आता राग देऊन जातंय, एवढं मात्र खरं. आणि इकडे गावात असं काहीतरी होणार ज्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल. कृष्णा ही गावच्या सरपंचपदाचा राजीनामा देतीये, ही बातमी संपूर्ण गावात पसरणार. गावातील सगळे लोक तेथे जमतील आणि म्हणतील, कृष्णा, आमच्या कानावर असं आलंय की तू गावच्या सरपंचपदाचा राजीनामा देतीये. असं करू नकोस, तूच या गावची सरपंच आहे, तुला सोडून दुसरं कुणी या पदावर बसूच शकत नाही. तूच आमचं आयुष्य बदलणार, आम्ही या पदावर कोणाला बसू देणार नाही. आणि मग कृष्णा म्हणेल, नाही, मी गावच्या सरपंचपदाचा राजीनामा देणार नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. मग आता कृष्णाने काही प्लॅन तयार केलाय का? कृष्णा या पूजाची जिरवणार आहे का? हे पाहायला मजा येणार आहे. कृष्णाचा प्लॅन नेमका काय आहे हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल आणि ही बातमी समरला समजणार. समर पूजावर चिडून म्हणेल, पूजा, तू खूप मोठी चूक केली. कृष्णाचा अपमान करताना थोडी लिमिट ठेवायला हवी होती. कृष्णाचा लिमिट बाहेर अपमान केला आणि आता कृष्ण आपली ठासणार आहे. तर पूजा चिडून म्हणेल, ए समर, मला अक्कल नाही शिकवायची. या घरात मी शांत बसायला नाही आले, मी बदला घ्यायला आले. त्या कृष्णाला मी नाही सोडणार. आणि पूजाचा हा अवतार पाहून, तिचं ते बोलणं, तिचे ते डोळे, हे पाहून समरला पण मोठा धक्का बसेल. अरे, याच्याशी लग्न मी का केलं? आज न उद्या हे होणारच आहे. पूजा किती वाईट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती आज न उद्या समरची सुद्धा जिरवणार आणि मग समरच कृष्ण आणि दुष्यंतला येऊन मिळेल आणि या पूजाची जिरवणार. हे असं होणारच आहे आज न उद्या. तर फ्रेंड्स, तुम्हाला आवडला का आजचा एपिसोड? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.